आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे। शहापूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। तर वाशिंद परिसरात असलेल्या भास्ता नदीच्या कडेला असलेल्या एका सृष्टी फार्म हाऊसमध्ये 150 जण अडकले असल्याची माहिती समोर येते। शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्याचबरोबर वाशिंद परिसरात असलेल्या भास्ता नदीच्या कडेला सृष्टी फार्म हाऊस आहे। या ठिकाणी साधारण 150 जण फार्म हाऊसमध्ये अडकले असल्याची माहिती समोर येते। आजूबाजूला सगळं पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेस्क्यू सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या फार्म हाऊसवर अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आता या ठिकाणी रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे आणि या प्रत्येकाला ट्यूब बोटीमधून आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर फार्म हाऊस बाहेर तळ साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सखल भाग आहे, तर शिवायच लागूनच भास्ता नदी आहे आणि भास्ता नदीच्या कडेलाच हे सृष्टी फार्म हाऊस आहे आणि साधारण 150 जण या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शहापूरमध्ये अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे, तर अनेक ठिकाणी पाणी सुद्धा शिरलेलं आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। भास्ता नदीच्या कडेला असलेल्या वाशिंद येथील सृष्टी फार्म हाऊसची ही दृश्य आहेत। या ठिकाणी अनेक पर्यटक जे आहेत, वीकेंड असल्यामुळे पर्यटनासाठी या ठिकाणी सहलीसाठी आलेले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। तर या सगळ्यांची आता सुटका करण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। सुनील घरत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, सध्या काय परिस्थिती आहे? पावसाचा जोर कसा आहे? शहापूरमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून पावसाने जोर धरल्याने येथील अनेक भागामध्ये शहापूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यानंतर शहापूर शहरात लगत असलेल्या भारंगी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आले। त्यानंतर भास्ता नदी लगत असलेल्या वाशिंद परिसरात असलेली जी भास्ता नदी येथील एक सृष्टी फार्म हाऊस आहे, येथे विकेंडला आलेले साधारण 150च्या आसपास जे लोक होते ते अडकून पडलेले आहेत। त्यांना रेस्क्यू करण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झालेली, परंतु येथील जे आधुनिक आतमध्ये कमीत कमी 100च्या आसपास जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की येथे जे असणारे व्यवस्थापन, जे कोणी मॅनेजर आणि इतर कर्मचारी हे तर आता यांचे मोबाईलही बंद आहेत आणि हे आम्हाला टाकून पाहिले। त्यांचं जे मटेरियल होतं, कांदे बटाटे अगदी टीव्ही, ते वाचवण्यासाठी येथे त्यांची लगबग उडाली होती, परंतु येथे आलेले जे पाहुणे आहेत त्यांना बचाव करण्यासाठी येथे कोणी येथे यांचे कर्मचारी नाही आहेत आणि शासनाकडून त्यांना पुरेपूर येथे प्रोटेक्शन पुरवले जाते। परंतु आताही येथे साधारण 70 ते 80 लोक अडकलेले, त्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत आणि त्या इथे येथील जे पोलीस प्रशासन आहे ते सुद्धा आतापर्यंत पोहोचले नाही। मात्र काही जी महसूलचे 2-3 कर्मचारी आहेत ते फक्त येतात, परंतु सृष्टी फार्म हाऊस मध्ये जे मॅनेजर, इतर जे कर्मचारी आहेत ते या लोकांना टाकून पाळलेले आहेत। अक्षरशः ते लोकांचा जीव भांड्यात पडलेला आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि थेट लाईव्ह दृश्य पाहतोय, शहापूरमधली दृश्य आहेत। शहापूरमध्ये वाशिंद जवळ पाणी साचलेलं आहे। भास्ता नदीच्या कडेला सृष्टी फार्म हाऊस आहे। या ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक पर्यटकांची किंवा सहलीसाठी आलेल्या सगळ्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। तर सकाळपासूनच पहाटेपासूनच शहापूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती वाशिंदमध्ये आणि शहापूरमध्ये पाहायला मिळते। तर भास्ता नदीच्या कडेला असलेल्या सृष्टी फार्म हाऊसमध्ये सुद्धा 150 जण अडकलेले असून यांना आता वाचवण्याचे आणि सुखरूप ठिकाणी पोहोचवण्याचे प्रयत्न एनडीआरएफच्या टीमकडून सुरू आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून शहापूर तालुक्यामध्ये पावसाने अगदी थैमान घातलेले, अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली। आपण समोरचे दृश्य पाहतात की शहापूरमधील वाशिंद परिसरात असलेले भास्ता नदीच्या लगत असलेला सृष्टी फार्म येथे साधारण 150 लोक विकेंडला आली होती आणि ती लोक या फार्म हाऊसमध्ये अडकून पडलेले आहेत। त्यांना बचाव करण्यासाठी एनडीआरएफची टीम येथे ठाणे येथून बोलवण्यात आलेले आहे। या टीममध्ये 40 जवान आहेत। त्यांनी आता येथील जे अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना बचाव कार्य करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी येथे
कार्यरत आहेत आणि या साधारण सृष्टी फार्म हाऊसमध्ये जे रात्रीपासून जे अडकलेले लोक आहेत त्यांना मात्र येथील स्थानिक प्रशासन आणि येथील जे NDRFचे जे जवान आहेत त्यांच्याकडून रेस्क्यू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आणि काही लोकांना इथून बोटमध्ये टाकून नेलेले आणि साधारण 70 ते 80 लोक आतापर्यंत या इथे अडकलेले आहेत. न्यूज 18 लोकमत, सुनील गरत, शहापूर. तर आपण पाहिलं शहापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये मोठं नुकसान झालंय आणि शहापूरमधील गुजराती बाग, चिंतामण नगर, ताडोबा परिसर या भागात भारंगी नदीचं पाणी घुसल्यामुळे 5 ते 6 कार आणि 20 ते 25 दुचाकी वाहून गेलेल्या आहेत. सोबतच अनेक वाहनांचं नुकसान झालंय. अनेकांच्या घरात सुद्धा साधारण 3 फुटापर्यंत नदीच्या पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे घराचं नुकसान झालेलं असून चिंतामणी नगर या परिसरातील नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि घाट तोडण्याची मागणी स्थानिक करतायत. तर या भिंतीमुळे आणि घाटामुळे नदीचं पाणी घरात शिरल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. आणि 4 गाड्या नवीन कोऱ्या घेतलेल्या आहेत. किती जो 17 लाखाच्या गाड्या घेतलेल्या आहेत त्यांनी. त्यांच्या गाड्या जवळजवळ 3 ते 4 गाड्या गेल्या आहेत. गॅरेजच्या 4-5 गाड्या गेल्या आहेत. आमच्या त्यातल्या 30-35 छोट्या गाड्या गेल्या आहेत. 3 वाजल्यापासून आम्ही पाण्यात गेला. आम्हाला 3-4 पोलिसवाल्यांनी तेवढी मदत केली. तिथून आल्याच्यानंतर बघितलं पूर्ण पाणी छातीवर आमच्या पहिला. अशी पूर परिस्थिती का निर्माण झाली इथे? धक्क्यामुळे सगळे परिस्थिती पहाटेच्या 5:30 पावणे 6च्या दरम्यान आला आणि अचानक फोर्समध्ये आलं आणि आमच्या पूर्ण घराची वाट लागलेली आहे. फ्रीज, TV सगळं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 2-2.5 फूट पाणी घरामध्ये होतं आणि पूर्णपणे त्याची वाट लागलेली आहे. आणि हे फक्त ती जी वॉल आहे ना तीच दिसत होती, त्या वॉलमुळे झालेलं आहे. जॉगिंग पाणी गेलं होतं. हे सगळं जागोजागी गणेश घाट बनवतात. हे सरकारने स्कीम दिल्या का? हे सगळे त्याच्यामुळे झालेलं आहे. नदी पात्रामध्ये कशाला बांधकाम करायचं? नदी पात्रात बांधकाम करता जेव्हा काम जेव्हा एखाद्याला घर बांधायचं असते तेव्हा त्यांना नदीपासून 30-40-50 जे काय असेल ते फूट सोडायला लावतात, पण यांनी काही तसं सोडलं नाही आणि फक्त त्या भिंतीची लेवल दिसत होती, एवढं पाणी होतं आणि आमच्या घरात पूर्ण पाणी शिरलेलं. शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून शहापूरमध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलाय. नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरले, तर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घराच्या परिसरात सुद्धा घोरपडी नदीचं पाणी शिरलंय. तर माजी नगरसेवक रजनी शिंदे यांच्याही घरात भारंगी नदीचं पाणी शिरलं असून त्यामुळे मोठं नुकसान झालंय. कळंबा ग्रामपंचायती हद्दीतील हा सगळा गुजराती भाग आहे. या ठिकाणी पूर्ण पार्किंग झालेलं आहे आणि समोर या ठिकाणी आपण बघतोय की नगरपंचायती भव्य अशी उंच भिंत बांधल्यामुळे तिकडचं पाणी अडलं आणि पूर्ण या गुजराती भागात आल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. 4-5 गाड्या या ठिकाणी पाण्यात वाहून गेलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे, सर्वांचीच मागणी आहे की जी भिंत बांधलेली आहे ती तात्काळ तोडावी आणि नदीचा मार्ग मोकळा करावा, तरच येणाऱ्या काळात या ठिकाणी लोक सुरक्षित राहतील. आज गुजराती नगरमध्ये पण एवढा पाणी आला. आता तुम्ही बघितलेले इथपर्यंत पाणी भरलं. जे आहे ते सर्व माझंच घर नाही, माझ्या इकडची सर्व घरांची वाट लागली. गाड्या घोड्या अख्ख्या डुबल्या गेल्या आणि याची कंप्लेंट माझी मिसेस नगरसेविकेने दिलेली पण आहे, परंतु अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. त्याच्यानंतर जर हे नदी पात्रातली जर बांधकामं तोडली नाही तर इथं सतत या गोष्टी होत राहणार आणि घरं पाण्याखाली जात राहणार. सगळं आमच्या घरामध्ये पाणी नुकसान, आमचं धान्य पाणी सगळं कपडा लत्ता गेला. किती वर्ष झाले आम्ही 50 वर्ष झाले इस्तीने ते पाणी असं नदीचं कधीच आलेलं नाही. या लोकांनी बांधकाम केल्यामुळे सगळं नुकसान झालंय आमच्या घराचं. सगळं आमचा संसार सगळं पाण्यात आहे, सगळं बुडालं, सगळं धान्य पाणी सगळं गेलं आमचं 9 वर्षाचं.